कसे आहात मंडळी? बरे आहात ना? तर शुभ रात्री. शुभ रात्री यासाठी कारण आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत. चुकून तोंडामध्ये आलं सकाळचे 10. तर म्हणजे असं बोलणारच होती, तितक्यात पटकन लक्षात आलं, अरे आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आपल्याला रात्रीचे 10 असं बोलायचं आहे. सो पटकन लक्षात आलं आणि मी पटकन बोलून गेले की रात्रीचे 10. तर हो, खरं आहे, रात्रीचे 10च वाजलेले आहेत. आणि इथे ज्ञानेश अभ्यासाला बसलेला आहे. त्याला ना खूप झोप येत आहे आणि त्याचा उद्या मॅथमॅटिक्सचा पेपर आहे. तर मी ज्ञानेशकडून क्वेश्चन पेपरचा सेट सोडून घेते मॅथमॅटिक्सचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्याला मी सांगते की तुला हवं तर तू उद्या सकाळी उठून क्वेश्चन पेपरचा सेट सोडव. पण तो बोलतो की नाही मम्मी, मी आता पटकन सोडून घेतो. आणि कसं माहिती ना, आणि जर समजा रात्री उशिरापर्यंत त्यांनी अभ्यास केला तर मग तो सकाळी थोडा उशिरा सुटतो म्हणा. तर मग चला, मी पटापटी जेवणाला सुरुवात करते. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. जेवणाला काय करायचं ना, हा खूप मोठा प्रश्न आहे. तर सकाळचा थोडासा स्टीम राईस शिल्लक होता. त्यानंतर फ्रीजमध्ये ना काही थोड्याफार भाज्या होत्या, म्हणून ठरवलं की जरा पटकन फ्राय राईस करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता, कालचे ना 2 उकडलेले बटाटे मी साईडला ठेवले होते. त्याची छान मस्त लाल तिखट टाकून भाजी केली भिड्याच्या तव्यावरती. आणि इथे आपला स्टीम राईस आहे, म्हणजे सकाळचा स्टीम राईस थोडासा शिल्लक राहिला होता. त्यानंतर इथे फ्रीजमध्ये छान मस्त पनीर होतं, म्हणजे थोडंसं पनीर शिल्लक राहिलं होतं. त्यानंतर म्हणजे मी ना अर्धा किलो पनीर आणला होता, पण मी पाव किलो पनीर वापरला, पाव किलो साईडला ठेवला, तर तोच हा पनीर आहे. तर इथे मी फ्रोझन वटाणे घेतलेले आहेत आणि आपले स्वीटकॉर्नचे दाणेसुद्धा आहेत. एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तर या ना थोड्याफार भाज्या होत्या, म्हणून ठरवलं की चला या थोड्याफार भाज्या आहेत ना, मस्त या थोड्याफार भाज्यांचा वापर करून मस्त आपण फ्राय राईस करूया. व्हेज फ्राय राईस किंवा पनीर फ्राय राईसला पटापट सुरुवात करूया, कारण खूप भूक मन जोगिया जोगिया, एक तू ही जोग है मेरा, दिल हो गया रोगिया और तू ही रोग है मेरा। मन जोगिया जोगिया, एक तू ही जोग है मेरा, दिल हो